आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिकमधील रोड शो दरम्यान विविध कलांचं सादरीकरण केलं जाणार आहे। लेझिम आणि ढोलताशांचं वादनही केलं जाणार आहे। जे कलाकार यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्याशी संवाद साधलाय मिकी घई यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जिथून त्यांचा रोड शो होणार आहे तिथं अशा पद्धतीने वेगवेगळे कला सादर केली जाते। जर आपण बघितलं तर नाशिकमधील पेशवाई पथक आहे हा जो संपूर्ण ध्वज अशा पद्धतीने या ठिकाणी घेऊन त्यांचं एक नाट्य सादर करतायत। खूप सुंदर असे दृश्य या नाशिकच्या रस्त्यांवर आज पाहायला मिळत आहेत। जर आपण पुढे बघितलं तर हातामध्ये लेझिम घेऊन काही मुली या ठिकाणी लेझिम सादर करतायत। त्याचबरोबर ढोल तासांचं वादन देखील या ठिकाणी सुरू आहे आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीने हे ध्वज हातात घेऊन अशा पद्धतीने या ठिकाणी कला सादर करतायत। आणि पुढे जर आपण बघितलं तर खूप मोठ्या संख्येने नाशिककर उभे आहेत दुतर्फा रस्त्याच्या त्यांच्या स्वागतासाठी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण बघतोय की अशा पद्धतीने हातामध्ये हे ढोल ताशे घेऊन या ठिकाणी त्यांची कला सादर केली जाते। आणि पुढे जर आपण बघितलं तर डोक्यावर अशा पद्धतीने लाल फेटे बांधून हे सगळे हातात ढोल ताशे घेऊन आतमध्ये ज्यांना जिथं लोकेशन देण्यात आलेली आहे तिथं ते चाललेले आहेत आणि एक वेगळा उत्साह या सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। आपण या ठिकाणी काही मुलींशी जे सादर करणार आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। एक वेगळा उत्साह दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर। किती दिवस झाले प्रॅक्टिस करताय, काय आज वाटतंय? खूप छान वाटतंय। आणि अशा पद्धतीने नाशिकच्या परिसरामध्ये या रस्त्यावर जिथून हा रोड शो होणार आहे तिथे एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय आणि वेगवेगळी कला देखील हे लोक सगळी सादर करतायत। कॅमेरा पर्सन राऊत मी मिकी घई, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।